नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज गव्हाच्या कुरडया बनवणार आहे. ते इथं मी 4 दिवस झाले गहू भिजत घातले होते. आता 4 दिवस झाले ते गहू भिजवलेले. तर मी अगोदरचं नाही दाखवू शकले तुम्हाला पूर्ण. ते इथे 4 दिवस गहू झालेत आपले भिजून. आता हे गहू आपल्याला त्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचे. ज्यावेळेला आपण गहू भिजत घालतो त्यावेळेला 4 दिवस त्यातलं रोजचं पाणी बदलून ते गहू स्वच्छ धुवून परत दुसरं पाणी घालून ठेवायचं त्याला. तर इथं गहू स्वच्छ धुवून घेतलेत मी 4-5 पाण्याने, कारण का त्याचा वास येतो 4 दिवस आपण गहू भिजत घातले की. आता हे आपल्याला वाटून घ्यायचेत. तर त्याच्यासाठी मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला पण थोडंसं तेल लावून घेतले, कारण का हे सगळं वाटताना खूप असं भांडी खराब होतात किंवा जास्त चिकटून राहतं, पटकन निघत नाही. तर तेल लावलं की ह्याला जास्त असं चिकटत नाही आणि चाळणीमध्ये पण नाही जास्त चिकटत. तिथे मिक्सरमध्ये आपल्याला थोडे थोडे गहू घ्यायचे आणि ते वाटून घ्यायचे. मी खाली एक कागद हातरला आहे, कारण का वाटताना खूप फरशीवर असं खाली टिपके वाटतात आणि पांढरं होतं सगळं. तिथे मी गहू आता वाटून घेतले मिक्सरला. आपण एकदम पांढरे शुभ्र कुरड्या होतं त्या गव्हाच्या. काही काहींच्या लाल पडतात, आणि त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित. इथे जास्त गहू फिरवायचे नाहीत आपल्याला वाटताना. तिथं गहू पूर्ण असा 4 दिवस झाले भिजलाय चांगला, तर असा थोडंसं दाबला तरी पूर्ण चिक बाहेर येते. तर इथं गहू आपला वाटून झालाय सगळा. जास्त वाटायचं नाही, एकदम पूर्ण त्याचा कोंडा सगळा चिकामध्ये मिक्स होतोपर्यंत, नाही तर मग कुरड्या आपल्या लाल होतात. तिथे सगळा गहू वाटून झालाय. आता त्यातला आपल्याला चोथा काढून घ्यायचा आहे त्या चिकामधला. तर इथं मी चाळणीनीच मोठ्या असं त्यातला चोथा काढून घेतलाय बाजूला गव्हाचा. तर जास्त जर आपण हे गहू वाटले ना, तर ह्याचा पूर्ण कोंडा त्या चिकामध्ये हे होतो, मिक्स होतो आणि त्याने आपल्या कुरड्या लाल होतात. तिथं मी मोठ्या चाळणीने एकदा चाळले, ह्यातला चोथा काढून घेतला आहे. तर आता परत त्याच पूर्णाच्या चाळणीने एका पातेल्यामध्ये आपल्याला ते सगळं गाळून घ्यायचं आहे. जे निघालेलं पाणी असतं ते त्यातमध्ये पण बघा किती गव्हाचा ते चोथा राहिला होता. आणि आता जो चोथा आपण काढून घेतला आहे पहिल्याच चिकातनी, तर त्याच चोथ्यामध्ये आपल्याला परत पाणी ओतायचं आहे. आणि त्यातमध्ये काही जो शिल्लक चिक राहिला आहे ते थोडं थोडं पाणी घालून परत ते सगळं आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आणि त्यातलाही परत चिक काढून घ्यायचा आहे. परत ह्या चोथ्याला आपल्याला मिक्सरला नाही फिरवायचा, कारण आपण परत जर फिरवलं तर तो सगळा कोंडा त्यातमध्ये मिक्स होतो गव्हाच्या ते साली निघालेल्या असतात ती. तर असं 2 वेळा आपल्याला हा चोथा धुवून घ्यायचा आहे. आणि ते पाणी त्यातमध्ये आपल्याला मोठ्या चाळणीने एकदा चाळायचं आहे. आता इथं मी बारीक चाळण घेतली, बारीक घरांची एकदम पातळ. तर त्यालासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तिथं आपण नंतरने अजिबात तेल नाही वापरणार ह्याला. इथं चाळणीला किंवा मिक्सरच्या भांड्याला थोडंसं तेल लावलं तरी काय फरक नाही पडत, कारण का हा चिक आपण नंतर ह्याचं सगळं पाणी बिणी चिक खाली बसल्यानंतर आपण वतूनच देत असतो. तिथे ह्या चाळणीने पण मी एकदा बारीक असं चिक हा चाळून घेतला आहे. तुम्ही जर अशाच पद्धतीने केलं चिक व्यवस्थित, तर तुमच्याही कुरड्या खूप अशा पांढऱ्या शुभ्र होतील. तर चाळणीने 2दा चाळल्यानंतर आपण एक पातळ फडकं घ्यायचं आहे. ते पण असं छान पातेल्याला बांधायचं आहे आणि त्याने पण परत एकदा वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे त्याचा. तर इथं बघा मी ग्लासाने वतत असताना जो बारीक बारीक कोंडा कापडाला चिकटतो, तो पण असा ग्लासाने मधून अधून आपल्याला काढून घ्यायचा आहे. ह्याला बारीक कोंडा चिकटला आहे. तर असं 3-4 वेळा आपण गाळून घेतल्यानंतर अजिबात त्यातमध्ये चिकामध्ये अजिबात कोंडा राहत नाही आणि आपल्या कुरड्या एकदम पांढरे शुभ्र बनतात. तर इथे चिक आपला मी सकाळी हे करून ठेवलं होतं, गहू वाटून ठेवलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच बनवायला घेतला. म्हणजे 24 तास झाले होते आपल्या ह्या चिक हे करून वाटून. तर इथलं वरचं पाणी सगळं आपल्याला वतून द्यायचं आहे त्यातलं, आणि जो खाली बसलेला चिक आहे तेवढाच घ्यायचा आहे. तर चिक खाली बसून पूर्ण वर पाणी येतं, ते पाणी सगळं वतून द्यायचं आहे. वताना थोडं थोडं असं हळूहळू वतायचे, कारण का एकदम वतलं तर खालचा पण चिक जास्त वायाला जातो. तर इथं ज्या पातेल्याने आपण चिक घेतला होता त्याच पातेल्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. मापून घ्यायचं आहे चिक. जेवढं पातेलं भरून चिक घेतलं आहे तेवढंच पाणी घेतलं आहे मी. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त झालं तरी चालतं, म्हणजे एकदम जास्त पण नाही, पण थोडंफार झालं जास्त तरी चालतं. तिथं पाण्याला आपल्या उकळी आली आहे आणि तो चिक आपल्याला पूर्ण असा ढवळून घ्यायचा आहे.
वतायच्या अगोदर आणि तो हळूहळू वतायचा आणि एका हाताने हलवत राहायचं या चांगलं. तर इथं मी चवीपुरतं ह्यातमध्ये मीठ पण टाकले. फक्त जिरं मी नंतर नाही टाकले, कारण का उकळीमध्ये जर आपण जिरं टाकलं तर पाण्याचा कलर बदली होतो. त्यामुळं मी चिक त्यातमध्ये वाटल्यानंतर हटायच्या वेळेला जिरं टाकले त्यातमध्ये. तर इथे चिक आपला हटून घेतला आहे बघा, पूर्ण गोळ्या पण नाही झाल्या अजिबात. त्याच्यानंतर आपण हटल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे 2-3 मिनटं. असा चिक चांगला वाफळून द्यायचा आहे. त्याच्यानंतर मधून आपल्याला हा चिक हलवून घ्यायचा आहे उन्हातल्याने. खालचा चिक वर आणि वरचा चिक खाली करायचा आहे आणि परत झाकण ठेवायचं 2-3 मिनटं. तर इथं आपला चिक तयार कसं झालं आहे जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपण वल्ला पाण्याचा हात घ्यायचा आणि असा चिकाला लावायचं. ज्यावेळेला आपल्या हाताला जर चिकटलं नाही तर समजायचं की आता आपला चिक चांगला शिजला आहे गव्हाचा. तर इथं आपण मस्त अशी फुलासारखी गोल गरगरीत कुरडई बनवणार आहे. तर बघा किती छान झाले ते कुरडया आणि त्याची तार पण अजिबात तुटत नाही, कारण का चिक जर चांगला शिजला तर कुरडयांची तारा अजिबात तुटत नाही आणि अख्ख्या कुरडया पण होतात, मोडत नाही. तर इथे बघा किती पांढरे शुभ्र आपल्या कुरडया दिसत आहेत आणि इथे सगळ्या कुरडया व्यवस्थित झाल्यात, अजिबात तुटल्या नाहीत त्याच्या तारा. तर तुम्हाला जर अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया करायच्या असेल तर जसं पहिल्यापासून तुम्हाला जशा टिप्स सांगितल्या तसंच करा शेव. तर हे बघा अजिबात मोडल्या नाहीत, आपोआप अशा कुरडया मी काय उलटल्या नव्हत्या, डायरेक्ट भरल्यात. चांगल्या वाळल्यात कुरड्या आपल्या. तर सगळ्या कुरड्या भरून आणल्या. त्याला परत दुसऱ्या दिवशी पण परत ऊन द्यायचे कुरड्यांना. तर इथं आपल्या चांगल्या कुरड्या वाळल्यात. आता इथे तुम्हाला मी तळून दाखवते बघा किती पांढरे शुभ्र कुरड्या झाल्या ते आणि चांगल्या एकदम फुगतायत अशा. ते किती छान फुगलेत बघा आणि एकदम पांढऱ्या झाल्यात, अजिबात लाल वाटल्या नाही तिथं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या करायच्या असेल तर पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथं आपल्या कुरड्या तयार झाल्यात. तुम्ही पण नक्की बनवून